नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा मित्रांनो, आपण त्यावेळेस घेतलं ती कोकरं। तर आपला व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की शेळ्या मेंढ्या खाली आपण गोबा करायला पाहिजे का। तर बघा आपण मागे बघतच असाल, आपण हा गोबा केलेला आहे आणि बरेच जणांचे असे प्रश्न असतात की आपण शेळ्या खाली मेंढ्या खाली गोबा करायला पाहिजे का। कारण की काय होतं, ज्या वेळेस आपण पावसाळ्यामध्ये मातीचं खाली माती असते, गोबा नसतो, तर त्यावेळेस मातीच्या याच्यामध्ये बरंचसं असं घाण होते। म्हणजे आता समोर दिसते तुम्हाला मुतानं वगैरे, इथं कधी गोबा नसता, माती असते तर भरपूर घाण, यांचे पाय फसले असते, एवढा असं घाण झाली असती। तर तुम्हाला सांगू इच्छितो की गोबा करायला पाहिजे, कारण की बंदिस्त गोठ्यामध्ये गोबा करणं हे महत्त्वाचं असतं। ते कशासाठी, तर इतका असा गारा न होता, वरच्यावर झाडून घेतल्यानंतर ते सगळं काही व्यवस्थित होतं आणि खाली हे सुकण्यासाठी सुकत नाही गोबा, तर त्यासाठी आपण पंखे वगैरे बसवून ते सुकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। तर आपण समोर पाहू शकता ही कोकरं, आणि ही घेऊन 15 दिवस 20-25 दिवस झाले असेल बहुतेक। मागं व्हिडिओ टाकलेला आहे, व्हिडिओ पण आपला चांगला चालला, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक कोकरं दिसतच असतील। तर अशी कोकरं ही तब्येत थोड्या कमी झाल्या, तर ते थोड्या कमी तर होतच, एक महिनाभर, एक महिन्यानंतर ग्रोथ घ्यायला त्यांची सुरुवात होती, कारण की सेट व्हायला वगैरे वेळ लागतो। तर तुम्ही इथं बघा, खाली गोबा नाही केलेला आपण या कंपार्टमेंटमध्ये, तर इथं थोडा चिखल झालेला आहे, इकडं गोबा केला तिकडं एकदम साफ आहे। तर याच्यावरूनच आपण जाणून घ्या की गोबा करण्याचे आणि न करण्याचे महत्त्व। कारण की गोब्याचं असं फायदा असं आहेत, या आपल्या इकडे कोंबड्या भरपूर असे पिल्लं आहे आपल्याकडं, 200-250 पिल्लं आपण सेल करू शकतो कोणाला पाहिजे असतील तर। मोठाले पण आहे, इकडे 2 गाई, एक खिल्लार आणि एक जर्सी एचएफ। तर असा आपला हा गोठा, आणि शेळ्या पालनामध्ये मेंढ्या खाली गोबा करायला पाहिजे। आपण हा गोबा केला आहे, जवळपास या गोब्याला आपल्याला एक 20,000 रुपये खर्च आलेला आहे। तर 20,000 मध्ये आपला 60 बाय 18चा गोबा झालेला आहे, 17चा जवळपास 60 बाय 17। आणि यांना आपण खाण्यासाठी आता नेपियरची कुट्टी करून टाकलेली आहे। 3 टाइम आपण चारा देतो, मेंढ्यांना खुराक सध्या बंद आहे, खुराक पण आपण चालू करू। यांना सगळ्यांना खुराक द्यायला नाही परवडत, मेंढ्याला, कोकऱ्याला, सगळ्याला आपण सध्या कोकऱ्यालाच खुराक आता देतोय। तर आपण समोर बघतच असाल कोकरे, आणि बंदिस्त मेंढी पालन, कोकरे पालन करायचे तर भरपूर असं कठीण आहे, वाटतं तेवढं सोपं नाही आहे। कारण की त्यांना बंदिस्त केल्यानंतर योग्य खुराक, योग्य चारा हे देणं गरजेचं असतं। फिरस्तीमध्ये तसं काही एवढं खुराक वगैरे द्यायची काही गरज भासत नाही, आणि असं कधी आपल्याला बंदिस्त करायचं तर भरपूर असा खुराक द्यावा लागतो, भरपूर अशी मेहनत घ्यावी लागते, तरच आपण बंदिस्त फार्म बनवू शकतो। आता याच्यामध्ये एक लाल आणि ती काळं, ही 2 आपले घरची कोकरं आहे, त्यांचं आता मायापासून आपण दूध तोडत आहोत, त्याच्यामुळे आपण त्यांना इकडे या कंपार्टमेंटमध्ये घेतलेलं आहे। आणि ही फुलवड, ही आपली फुलवड शेळी आहे, त्या शेळीचे हे 2 पिल्लं, हा मेल आणि ही फिमेल, असे 2 पिल्लं आहेत। आणि भरपूर असं कठीण बंदिस्त मेंढी पालन करायचं तर भरपूर समस्याला तोंड द्यावं लागतं। त्याच्यामध्ये कोकरांना बनवणं एवढं काही सोपं नसतं, पण आपण त्यांना प्रयत्न करू बनवायचे, आणि बनवूच, कारण की तरच बनल्यानंतर आपल्याला त्यांच्यापासून पैसा मिळेल, नाहीतर मग काही खरं नाही, लॉसमध्ये जायचे काम आहे। याची पण थोडी तब्येत खराब झाली, मेंढी बिमार झाली होती।
आणि हे बाकी पूर्ण असा मेंढी पालनाचा गोठा. आणि इकडं समोर दिसतं हिरवं, त्यांना चाऱ्याचं नियोजन आपण व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यामुळे असं जास्त काही समस्या येत नाही. चारा तर आपला जागेवरच आहे. मुरघास केलेला आहे. जवळपास त्यांना 20-25 टन मुरघास केला होता. बराचसा संपला, काही आहे जवळपास 10-12 टन मुरघास आता शिल्लक राहिलेला असेल. तर जर कोणाला नवीन गोठा चालू करायचा तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम चाऱ्याचं व्यवस्थापन आणि शेडचं व्यवस्थापन सर्वप्रथम करा. निवारा कच्चा असला तरी चालेल, पण एकदम असा पॅक करा. आणि चारा हा महत्त्वाचा आहे. चाऱ्याचं नियोजन सर्वप्रथम आपण करायला पाहिजे. त्याच्यावर पण आपण एक चांगलाच असा पुढं व्हिडिओ बनवू. लवकरच तो पण व्हिडिओ येईल, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.